पोहोचले तिकडे वडी गुजरीचं उपोषण आजचा 10वा दिवस आहे। तिकडे शासनाचं शिष्टमंडळ भेटतंय आणि नंतर इकडे पुण्यातही भेटते। पुण्यातलं उपोषण आज 9वा दिवस आहे। शासनाने खरं तर पहिले 4-5 दिवस दखलही घेतली नव्हती साधे उपोषणाची, पण ओबीसी बांधव पेटून उठला। राज्यभरात आंदोलन सुरू केले ओबीसी बांधवांनी, सरकारविरोधात असंतोष पुकारायला सुरुवात केली। तेव्हा कुठे सरकार जागं झालं आणि काल सह्याद्रीला बैठक होऊन शासनाचं 5 मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज दोन्ही ठिकाणी भेटीत येते आणि कदाचित ही दोन्ही उपोषण आज सुटू शकतात। पण तरी ओबीसी बांधवांच्या काही मागण्या आहेत आणि त्या पारंपरिक पद्धतीने शासनासमोर मांडू इच्छितात। बघा, हे आपली सपना माळी हातात पळडी घेऊन जोगवा मागते। जसे देवीकडे जोगवा मागला जातो बहुजन संस्कृतीत, तशी ती जोगवा मागते। काय मागणी काय सरकारकडे, मायबाप सरकारकडे? मायबाप सरकार हा सर्वसमावेशक सरकार असायला पाहिजे, पण मागील 8 महिन्यामध्ये एक समाज इतका उद्रेक होऊन त्या आपल्या महाराष्ट्राची खरं तर जी परंपरा होती सर्वसमावेशक जी परंपरा, त्याला खरं तर बाधा आणण्याचं काम इथल्या एका प्रस्थापित समाजाने खरं तर जाळपोळ असेल, हल्ले असतील, ओबीसींवरती कुरघोडे असतील, अशा पद्धतीनं किंवा सार्वजनिक सरकारी मालमत्तेची जी नासधूस असेल अशा पद्धतीनं खरं तर अराजकता माजवली होती गेल्या 8 महिन्यामध्ये। पण ओबीसी हा संविधानाला मानणारा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये लोकशाही खऱ्या अर्थानं पेरलेली होती आणि ओबीसी त्याचा सन्मान करणारा आहे। म्हणून या मायबाप सरकारकडे आम्ही जोगवा, पारंपरिक पद्धतीने जोगवा मागतोय की आमच्या ओबीसीचे जे आरक्षण आहे ते अबाधित राहण्याचा जोगवा आणि सगळे सोयऱ्याचा जो अध्यादेश आहे ते अध्यादेश रद्द करण्याचा हा जोगवा, आणि जो मागील 4-1 महिन्यापूर्वी जे 54 लाख नोंदी ज्या मराठा कुणबी नोंदी, ज्या बोगस नोंदी आहेत, त्या बोगस नोंदी रद्द करण्याचा जोगवा आम्ही मायबाप सरकारकडे मागतोय। कारण आम्ही सरकारी मालमत्तेची नासधूस करू शकत नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सर्व जाती घेऊन चालायला शिकवलेलं आहे। म्हणून आम्ही मराठा बांधवांना देखील आम्ही खरं तर नावं ठेवणार नाही, कारण काही आपला जो मनोज जरांगे असेल किंवा काही कंटक असतील तो म्हणजे समाज नव्हे। पण आम्ही हाच मेसेज इथून आम्ही देणार आहोत की आमचा हा बांधव कुठलीही अश्लील भाषा वापरत नाहीत, कारण आम्ही सुशिक्षित सुसंस्कृत आहोत आणि या महाराष्ट्राला शोभणारी भाषा आमचे मंगेश दादा असतील किंवा तिथं लक्ष्मण हाके असतील, एकही शब्द अश्लील भाषा त्यांनी या संविधानाला मानून एकही अपशब्द वापरलेले नाहीत। हेच आम्ही कशा पद्धतीने संविधानाला मानतोय आणि कशा पद्धतीने आम्ही सरकारला विनंती करतोय, या जोगव्याच्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतोय, मायबाप सरकार आता तरी जागे व्हा, आता तरी आमच्या या ओबीसींचा जोगवा आमच्या या परडीत घाला। ह्याचा आक्रोश आमच्या या ओबीसींचा आहे। बघूया आता सरकार हा ओबीसींचा आक्रोश आज दखल घेते की नाही आक्रोशाची। आपल्यासोबत मंगेश ससाणे साहेब आहेत। पहिल्यांदा आपण उपोषण करते ससाणे साहेबांकडे जाऊया, कारण गेली 9 दिवस त्यांचं उपोषण सुरू आहे। पोटात अन्नाचा कण नाही, कुठेही सलाईन लावलेलं नाही, हे सर्वाधिक मला जाणीवपूर्वक नमूद करायचं आहे, नाही तर अनेक उपोषण होतात सलाईन लावून। काय सांगाल, आज 9वा दिवस आहे, भुजबळ तुम्हाला भेटायला येतात, शासकीय शिष्टमंडळ येते, उपोषण सुटेल? नाही, आमचं शिष्टमंडळ काल राज्य सरकारने चर्चेसाठी बोलवलं होतं। आमचे आदरणीय नेते भुजबळ साहेब, प्रकाश अण्णा, पंकजा मुंडे हे सर्व नेते होते। आमच्या शिष्टमंडळात आमचे सहकारी होते। आमच्या ज्या मागण्या आहेत, आमची मुख्य मागणी सगळे सोयरेची अधिसूचना रद्द करा यासोबत, याच्यावर अत्यंत गांभीर्याने तिथं चर्चा झाली। आणि आणखीन एक चांगली गोष्ट अशी आहे की सरकारी शिष्टमंडळाबरोबर आमचे ओबीसी नेते भुजबळ साहेब येतात, त्यामुळं नक्कीच त्यांना आमच्या सर्व ओबीसी प्रश्नांबद्दल त्यांना खूप तळमळ आहे आणि ते गेल्या अनेक वर्षापासून ओबीसींसाठी एक आग्रहाने भूमिका मांडत आहेत। त्यामुळं आम्ही या शिष्टमंडळाच्या भेटीला आम्ही सकारात्मकरित्या बघतोय। ते आता सरकारची प्रत्येक ज्या आमच्या मागण्यांवर काय भूमिका आहे, कसं त्यांनी याबाबत नियोजन केलेलं आहे, पुढचं काय प्रोटोकॉल आहे किंवा काय प्रोसिजर आहे, पुढं हे कसं आम्हाला या चर्चेमध्ये सामावून घेणार आहेत हे आम्हाला सांगतील आणि मग त्यानंतर आम्ही उपोषणाबाबत आम्ही निर्णय घेऊ। तुमच्या मागण्या थोडक्यात सांगा, काय प्रमुख मागण्या? 3 मागण्या आहेत। आमच्या प्रमुख 3 मागण्या अशा आहेत की एकतर ही जी सगळे सोयरीची अधिसूचना आहे ही ओबीसी SC STचं आरक्षण धोक्यात घालणारी, संपुष्टात आणणारी आहे, त्यामुळे असा शब्द कायद्यामध्ये टाकला नाही पाहिजे, ती रद्द करण्यात यावी। दुसरे की हे जे आता दाखल्यांचं डुप्लिकेशन होत चाललंय, EWSचा घ्यायचा, ACBCचा घ्यायचा, कुणबीचा घ्यायचा आणि जशा जागा असेल तसं वापरायचा, तर ते कुठंतरी याला
एक राजकीय आरक्षणात कसं असतं आपण बघितलेलं आहे. झेडपी पंचायत समिती महापालिकेत जागा ओपन असली की ओपन मधनं लढायचं, जागा ओबीसीची असली का कुणबी सर्टिफिकेट काढायचं ओबीसीतनं लढायचं, तसा प्रकार सुरू आहे. नाही, हे दुखणं तर 2004 पासूनच चालू झालेलं आहे. जागा आली कुठं ग्रामपंचायत सरपंचाचं पद राखीव असेल ओबीसीसाठी, नगरसेवक पदाचं असेल. या पुण्यातले आपण बघितले अत्यंत अनेक नगरसेवकांचे ओबीसीचे आमचे सीट ह्या कुणबी दाखल्यांनी गेलेले आहेत. हे शिक्षणात पण आहे. त्यामुळं जसं जागा असेल तसा दाखला वापरायचा. त्यामुळं आमची मागणी आहे की जातीचा दाखला आणि स्क्रुटिनी सर्टिफिकेट हे आधारला लिंक व्हावं आणि दुबार जे दाखलेत एकाच दाखल्याचा लाभ घेता येईल असं करावं, बाकीचे दाखले रद्द करावे. म्हणजे बघा, जसं मतदार यादीत दुबार नावं असतात ना, तसे दाखले अनेकांकडे दुबार असतात. काहींकडे ओबीसी असतं, काहींकडे कुणबी असतं, काहींकडे ईडब्ल्यूएस असतं. जसं जागा निघेल तसं ते भरलं जातं. बरोबर? हो, तसंच आहे. आणि तिसरी मागणी काय? आणि तिसरी सर्वात महत्वाची मागणी आमची अशी आहे की हे सगळं जे चाललंय, आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मंडल आयोग लागू केल्यानंतर आम्ही म्हणतोय की बाबा आमची संख्या मोजा. आम्ही सरकारला टॅक्स देत नाही का? जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी साझेदारी. आम्हाला कळून द्या ना. कोण म्हणते तुम्ही जास्त खाल्लं, आमचं खाल्लं, 70 वर्ष खाल्लं. म्हणते तुम्ही किती घेत? हा, आम्ही किती घेतलं कळून द्या. श्वेतपत्रिका येऊन द्या. आमची परिस्थिती कळून द्या. आमचं शैक्षणिक परिस्थिती काय, आमची नोकरीमधील परिस्थिती काय, राजकीय परिस्थितीमध्ये आम्हाला किती प्रतिनिधित्व मिळलंय कळून द्या ना आम्हाला. जनगणना म्हणजे फक्त डोकी नाही मोजली जात. तुमचं सामाजिक, शैक्षणिक, राजकीय प्रतिनिधित्व परिस्थिती ही तपासली जाते. हा सगळा आलेख अख्ख्या महाराष्ट्रासमोर येईल आणि महाराष्ट्राच्या विधानसभेने बहुमताने ठराव पास केलेला आहे. ज्यावेळेस नाना पटोले अध्यक्ष होते त्यावेळेस. केंद्र सरकार करत नसेल नको करून द्या. मुंडे साहेबांपासून ही मागणी. अजून मुंडे साहेबांपासून ही मागणी आहे. फक्त कुठेतरी ओबीसीचं संख्या दिसली तर ओबीसीला त्या प्रमाणात वाटा द्यायला लागेल. 288 हे सगळं म्हणून ते चाललेलं आहे की ओबीसीला त्या प्रमाणात वाटा द्यायला लागेल आणि कुठेतरी ओबीसीला प्रवाहात येऊन नाही द्यायचं. जे प्रस्थापित आहेत, जे राज्य करते त्यांनी तसंच राहावं आणि ओबीसी अजून पिछडत जावा, अजून प्रवाहातनं बाहेर जावा. म्हणून आता हे सगळे सोयरेसारखं येत चाललंय. पाडापाडीची भाषा होती, करिअर उद्ध्वस्त करू राजकीय. अहो, जे पाडापाडीची भाषा करतात ते म्हणले होते की आम्ही लोकसभेला प्रत्येक गावातनं एक फॉर्म भरून एका मतदारसंघात 1000 फॉर्म भरू. अहो, यांनी सुपाऱ्या घेऊन उमेदवार आमचे ओबीसीचे, मग पंकजा मुंडे असतील, जानकर असतील, इम्तियाज जलील असतील, यांना पाडायला सुपाऱ्या घेऊन काम केलेले. यांना म्हणाव तुम्ही ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवा. आमचे लोकनेते भुजबळ साहेब आहेत, त्यांना महाराष्ट्र नाही देशाचा ओबीसीचा नेता आहे. कुणी यावं आणि कुठेतरी सुसुर्यावर थुंकायला बघावं. आपल्याला 2 दिवस चालल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन सलाईन लावावं लागते. मी पाडणार, पालता करतो. आपल्याला 2 दिवस चालल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन पालता व्हावं लागतं. मुळात आपलं स्वतःचं चित्र काय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही पाडापाडीची भाषा पाडापाडी करणारा एक माणूस नसतो, हा संपूर्ण समाज असतो. संविधानाने अधिकार दिलेला हा जागृत मतदार असतो आणि तो ठरवत असतो आपलं नेतृत्व कोणाला द्यायचं, कोण आपलं नेतृत्व करेल, कोण सुशिक्षित आहे. आणि भुजबळ साहेबांसारखं प्रत्येक गोष्टीतनं तळागाळातून वरती आलेलं जे नेतृत्व आहे त्याला पाडापाडीचं यांनी करणं म्हणजे याच्याकडे लक्ष न दिलेलं बरं. तू फक्त ग्रामपंचायत सदस्य, तुझ्या गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये तुझ्या विरोधात 5 सदस्य गेले, ते पहिल्यांदा तू बघ आणि नंतर भुजबळ साहेबांच्या राजकारणाबद्दल. ठीक आहे, जाऊ दे. ते आरोप प्रत्यारोप सुरू राहतील. आज उपोषण सुटेल तुमचं? नाही, सरकारने जर आम्हाला तशी खात्रीलायक किंवा समाधानकारक आम्हाला भूमिका मांडली आणि सरकारने याबाबत आमचं समाधान होईल असं आम्हाला वाटलं. आमचे नेते पण त्याच्यामध्ये आहेत, ही एक जमेची बाब आहे. ते त्यांना जाण आहे, त्यामुळे ते काय खोटं आश्वासन देतील असं वाटत नाहीये. तरी पण आम्ही पूर्णपणे खात्री करू की याबाबत सकारात्मक सरकार आहे, पावलं उचलली गेलेली आहेत, त्यानंतर मग आम्ही निर्णय घेऊ. कुठेतरी आशावादी आहे. आज 9वा दिवस उपोषणाचा यांचा, फक्त पाण्यावर आहेत. त्यामुळं आज यांचं उपोषण सुटावं, कारण तब्येत खालवत चालली. जवळपास 10 किलो वजन कमी झालेलं आहे. बघूया भुजबळ साहेब आलो कधी यांचं उपोषण सुटावं. सगळ्यांना तीच आशा आहे, कारण भुजबळ साहेब शेवटी ओबीसी नेते, ओबीसी बांधवांची घराणं ते सरकारसमोर मांडतात, बाजू मांडतात. आपल्यासोबत आणखीन काही ओबीसी बांधव आहेत. काय सांगाल तुम्ही? आज खरं तर पाहिलं तर मंगेश भाऊंचा उपोषणाचा 9वा दिवस आहे. ज्याप्रमाणे इतर लोक उपोषण करतात, तुम्ही पाहिली का 7व्या दिवशी त्यांची काय चिडचिड असती, काय शिव्या देतात, काय शाप देतात, कुठली दादागिरीची भाषा बोलतात.
मंगेश भाऊच्या बाबतीत बसलं तर आज 9वा दिवस आम्ही बघतोय कंटिन्युअस. माणूस किती शांत आहे. आम्ही कुणावर दादागिरी करत नाही, कुणालाही शिवाय शाप असली काही भाषा नाही. जसं की मंगेश भाऊंनी आता सांगितलं, आम्हालाही काही कायदे कानून माहित आहेत, तर त्यानुसार सगळ्या मागण्या संविधानिक आहेत. आणि जसं की अधिसूचना काढायला वेळ लागतो, अधिसूचनानंतर ते करण्यासाठी वेळ लागतो, पण आम्ही समजून घेणार आहोत. त्यामुळे जर खात्रीलायक आम्ही म्हणणार नाही की आम्हाला लेखीच द्या, पण खात्रीलायक आम्हाला जर आज हे मिळालं तर आम्ही निश्चितच मंगेश भाऊ त्या बाबतीत विचार करतील. म्हणजे बघा, हा फरक आहे दोन उपोषणांमधलं. जे सातत्याने हे होतं ना, म्हणजे झुंडशाही जे आरोप झाले होते, पण हे उपोषण इकडे म्हणजे कुठेतरी घटनेला मानून कुठे चौकटीच्या बाहेर जायचं नाही. सगळे शिकलेले ऍडव्होकेट आहेत ते, त्यामुळे मागण्याही त्यांच्या सगळ्या संविधानिक आहेत. बघा, सरकार निश्चितच त्याचा गांभीर्याने विचार करेल. आपल्यासमोर मृणाल ढोले आहेत, पुण्यातली ओबीसी चळवळ अगदी हिरडेने चालवतात, सातत्याने आंदोलन करत असतात. सपना माळे पण आहे, आम्ही नेहमी बघतो. बांधव कुठेही चिडचिड नाही, कुठेही आकपट भाषा नाही. काय सांगाल तुम्ही, आज 9वा दिवस यश येईल? खरं तर काल सरकारने जी शिष्टमंडळ बोलवलं होतं, आम्हाला वैयक्तिक असं वाटलं होतं की काल वटपौर्णिमेचा दिवस आहे, तर कदाचित बंडल घेऊन आम्हाला गुंडाळण्याचा प्रयत्न होईल, पण तसं झालं नाही. सरकारने अतिशय सकारात्मक चर्चा केली आणि आमच्या ज्या मागण्या होत्या त्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की आम्ही या बाजूने आहोत, आम्ही हे करणार आहोत. सगळे सोयरेबद्दलही त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह भूमिका घेतली. आधार लिंक बद्दल, जाती दाखल्या आधार लिंक बद्दल पण अतिशय पॉझिटिव्ह भूमिका घेतली. महामंडळाला जो निधी असेल त्याच्याबद्दल पण अतिशय पॉझिटिव्ह भूमिका घेतली. आणि बाकी जातीगत जनगणना वगैरे ज्या सगळ्या मागण्या होत्या याच्याबद्दल आम्हाला खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी वैयक्तिक आश्वासनं दिलेली आहेत. आणि हेच नाही तर ओबीसींच्या प्रश्नाबाबत आणि या महाराष्ट्रातला जो सामाजिक सलोखा खालवलेला आहे याच्याबद्दल एक सर्वपक्षीय मीटिंग बोलवून, खास उपोषणकर्त्यांना तिथं बोलून त्यांच्याबरोबरही पर्सनली चर्चा केली जाईल असं आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला वाटतं की ही चर्चा जी आहे ती अतिशय सकारात्मक झालेली आहे. पण शेवटी कसं आहे की आम्ही जो निरोप सरकारचा होता तो उपोषणकर्त्यांना पोहोचवलेला आहे. शिष्टमंडळ येऊन तेच जे आम्हाला सांगितलं ते जर उपोषणकर्त्यांना सांगितलं तर तो त्यांचा निर्णय राहील त्या बाबतीत काय करायचं आहे. पण आम्ही आशावादी आहोत. निश्चित आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, सरकारने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. या सगळ्या ह्याच्यातनं तोडगा आज निघाला पाहिजे याच्याबद्दल आम्ही आशावादी आहोत. तोडगा निघाला पाहिजे, कारण आज 9वा दिवस आहे. काय सांगाल? खरं तर मंगेश भाऊ ससाने असतील, लक्ष्मण हाके असतील किंवा नवनाथ वाघमारे असतील, हे खऱ्या अर्थानं ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपला जीव टांगणीला त्यांनी टाकलेला आहे. आणि समोरून जी मागणी केली गेलेली आहे की ओबीसीमध्ये सरसकट आम्हाला आरक्षण द्या, तर मला एवढंच सांगायचं की सगळे सोयरेची व्याख्या काय करणार तुम्ही? तर त्यापूर्वी एक गोष्ट करावी की सगळ्या सोयऱ्यांना प्रॉपर्टीमध्ये तुम्ही तुमचे अधिकार देणार आहात का? म्हणजे तुमच्या ज्या प्रॉपर्टी आहेत, तुमच्या साखर कारखान्यामध्ये तुमच्या सगळ्या सोयऱ्यांना तुम्ही त्यात अधिकार देणार आहे का? दूध डेअऱ्यामध्ये देणार आहे का? जमिनीमध्ये देणार आहे का? ते जर तुम्ही करू शकत नसाल तर सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण कसं काय द्यायचं म्हणताय? तर हे अत्यंत चुकीची मागणी आहे. आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण शासनानं दिलंय, त्याबद्दल तुम्ही बोलावं. ओबीसीमध्ये घुसून आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे ही मागणी म्हणजे समाजातला सलोखा बिघडवणे आहे आणि सामाजिक जाती संघर्ष निर्माण करणं आहे आणि त्यातून राजकीय पोळी भाजणं आहे. हे सरळ सरळ स्पष्ट आहे, कुणीही सांगू शकतं महाराष्ट्रामध्ये. पण आज मंगेश ससाने असतील किंवा लक्ष्मण हाके आणि हे नवनाथ वाघमारे हे सगळे मंडळी भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी बसलेत. ते केवळ ओबीसीसाठी बसलेले नाहीत. भारताचं संविधान बदलण्याचा प्रयत्न जो चालू आहे, जसं ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं, त्याला घटनेत खरंच कुठलाच आधार नाहीये, तरी ईडब्ल्यूएस दिलं, त्यावेळेला पण आम्ही सगळे शांत बसलो. आता ईडब्ल्यूएस नंतर ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ही मागणी सुद्धा आरक्षण संपवण्याचाच एक डाव आहे. हळूहळू कूर्मगतीनं आरक्षण संपवण्यासाठीची ही पावलं आहेत आणि त्याचं नेतृत्व हे लोक करत आहेत. पण आम्ही ओबीसी जागा झालेला आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं जागा झालेलं ओबीसी भारतीय संविधान वाचवण्यासाठी सक्षम आहे. ओबीसी जागा झालाय, कारण लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी बघितलं ओबीसीचे उमेदवार ठरवून पाडले गेले, राजकारण झालंय हे मान्यच करावं लागेल कुठेतरी. म्हणून तरी कुठेतरी ओबीसी बांधवांमध्ये एक असंतोष निर्माण झाला, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि त्यातनं जे आंदोलन उभं राहिलेलं आहे. काय सांगाल, पुढची काय भूमिका असेल? सर्वप्रथम मी आपल्या आयबीएम चॅनलचं, लोकमतचं आभार मानतो. महत्वाचं म्हणजे की आज जो 2 वर्ष एक शकुनी मामा राज्यामध्ये काहीतरी गोंधळ घालतोय, त्याच्यासाठी सरकारने आज 5 पांडव पाठवलेत
आणि त्या 5 पांडवांच्या मार्फत निश्चितच या शकुनी मामाचा पाडाव केला जाईल याची मला खात्री वाटते. म्हणजे आता कुठेतरी ओबीसी बांधवांमध्ये एक विश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण मंत्री येतात, शिष्टमंडळ शासनाने दखल घेतली. काल सह्याद्री जे शासकीय हे आहे बैठकीचं ठिकाण आहे तिथं बैठक झाली मंत्र्यांची. स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आश्वासित केलेले. आशा करूया ही महाराष्ट्रात ओबीसी बांधवांची सुरू असलेली उपोषणं आज संपतील आणि ओबीसी बांधवांना कुठेतरी एक दिलासा मिळेल. त्यांच्या मनात जी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती ती निश्चितच कुठेतरी कमी होईल आणि पुन्हा या गावगाड्यातला जो ओबीसी आहे मराठा बांधव पुन्हा एकाने एकत्र नांदतील. कारण शेवटी गावातलं राजकारण चालू राहील, पण गावगाड्यात हा ओबीसी आणि मराठा बांधव खरं तर मराठा बांधव हा मोठा भाऊ आहे. पण गेल्या वर्षभरात कुठेतरी हे एक वेगळं आंदोलन आरक्षण लढी यापूर्वी अनेकदा झाली, पण यावेळी हे वेगळ्या मार्गाने नेलं गेलं. त्याच्यामुळे कुठेतरी समाजात दुही निर्माण झाली, ते निर्माण झाल्याचं चित्र होतं. ते मिटावं अशी सर्वांची अपेक्षा आहे आणि आशा करूया तेच पुढे होईल. कारण समाज हा कुठेतरी एक दिलाने राहिला पाहिजे, त्यात कुठेही जाती तेढ निर्माण व्हायला नको. नाही झालं तर कसा महाराष्ट्र असुरक्षित होतो, असंतोष वाढतो हे आपण बघितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंदन पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.